आदिवासी निरंकार मध्ये चाललाय, कोणी बैठकीला चाललाय, कोणी ख्रिश्चनच्या प्रार्थनेला चाललाय, हे काय लावून ठेवलेलं आहे. आणि आम्हाला गरज पडते आरक्षणाची, शाळेत जायचं, तेव्हा कोणाची आठवण येते? आदिवासीची आठवण येते. आमचा हिरवा कुठं आहे, आमचा बहरम कुठं आहे, जेव्हा आम्ही जातीचा दाखला काढतो, बरोबर का नाही, हे आम्हाला आठवण येते. आणि इतर दिवशी आम्ही भलत्याच लोकांना पूजत फिरतोय, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, जातीचा दाखला कशासाठी पाहिजे? कशासाठी पाहिजे? आदिवासी ओळख सांगायला? बिलकुल नाही. आमच्या आदिवासी लोकांना फायदे पाहिजेत, योजना पाहिजेत. त्याच्यासाठी काय पाहिजे? जातीचा दाखला. ह्याच्या हजारो वर्षापासून आम्ही आदिवासी जंगलात राहिलो, शेतात राहिलो, जातीचे दाखले घेऊन गेलो का शेत नांगर धरायला? नाही ना. आम्हाला नोकरी पाहिजे, आम्हाला शाळेमध्ये ऍडमिशन पाहिजे, आम्हाला इंदिरा आवास योजना पाहिजे, आम्हाला सरपंचाचं इलेक्शन लढायचंय, आम्हाला आमदारकीचं इलेक्शन लढायचंय. तिथे काय पाहिजे? जातीचा दाखला पाहिजे, बरोबर ना. तिथे आम्हाला जातीचा दाखला पाहिजे. आणि हा जातीचा दाखला काढण्यासाठी कोणत्या देवाची नावं लिहायची? हिरवा, बहरम, नारायण, बरोबर ना. तिथे गणपती, येसूचं नाव लिहिलं जात नाही. तिथे कोणाचं नाव लिहिलं जातं? हिरवा, बहरम, नारायणचं. तेव्हा तुम्हाला जातीचा दाखला मिळतो. आणि तो जातीचा दाखला मिळाल्यानंतर तुम्ही फायदा घेता, नोकऱ्या करता. आणि कोणत्या देवाला पूजायला जाता? आम्हाला सांगत चालत जायचं आहे, बरोबर ना. नवस करेल होता. अरे तो नवस त्याच्यामुळे नाही तुम्हाला नोकरी मिळाली, जे तुमच्या आदिवासी पूर्वजांनी हिरवा, बहरम, नारळ राखून ठेवला त्याच्यामुळे नोकरी मिळालेली आहे. या भलत्या सलत्या देवामुळे मिळालेली नाही. हे लक्षातीचा दाखला कोण देतो? कोण देतो? प्रांत, तहसीलदार. हे आदिवासी आहेत का? नाही. ते पुस्तकात जाऊन शिकलेले. आदिवासी म्हणजे कोण, वारली म्हणजे कोण, जो कोकणा म्हणजे कोण, कातकरी म्हणजे कोण, त्यांनी आपला अभ्यास करून ठेवलेला आहे. आणि ते कागद घेऊन बसतात की वारली कोणाला सांगायचं, कातकरी कोणाला सांगायचं, मल्हार कोळी कोणाला सांगायचं, हे कागद घेऊन बसतात. ते का आदिवासी नाहीत. आणि जर तुम्ही तुमच्या रीतिरिवाज केले नाही तो सरकारी अधिकार काय सांगणार? तुमच्यामध्ये लगीन कोण लावतो? कोण लावतो लगीन? बाबा कार्यक्रम करतोय, संस्कृती परंपरा फक्त नाचण्यापुरती नाही. आणि हे चॅलेंज आहे आपल्याला, हे लक्षात ठेवा. भविष्य आपलं खूप अंधारात आहे. सरकार रोज तुमचा सर्वे करतात, तुम्ही आदिवासी राहिलेत की नाही राहिलेत. काय करतात? कुल संमेलन म्हणजे काय पाहिजे? आपला कुलदेव दिसला पाहिजे. हे तर भरते सरस्वतीचा फोटो आणतात, गणपतीचा फोटो आणतात. मग तुमच्या कुल संमेलनाचा मतलब काय? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या मुलांना हिरवा काय, बहरम काय, नारायण काय कळलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण कुल संमेलन भरवतो का दुसऱ्यांचे देव पूजाला भरवतो का? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी लोकांना सांगतो, ऐरे गैरे ना तू खऱ्या गोष्टी करू नका. ज्या आपल्या परंपरा आहेत, दिवाल बारशीला, पितर बारशीला जेव्हा आपण देवाला धुतो तेव्हा धुतला गेला पाहिजे. जे लोक करतात म्हणून आपण करायला बिलकुल चुकीचं आहे. जेव्हा आपला सण आहे तेव्हाच केलं पाहिजे. आणि आपल्या रीतिरिवाजामध्ये खूप मोठा इतिहास आहे, त्याच्या मागचं सायन्स आहे. उगाच कोणीतरी देव करत असं नाही. आपण हलवा भात झाला की बघतो बाबा सगळ्याच्या घरात पिकलंय की नाही, म्हणून आपण सेस बोलवतो. गरबा भात झाला की नाही झाला हे चेक करण्यासाठी आपण दिवाल बारशीला आपण देव धुवायचा कार्यक्रम ठेवतो. म्हणजे आमच्या कुटुंबातला कोणी उपाशी तर मरत नाही ना, हे बघण्यासाठी आपण देव करतो. अख्खी दुनिया डुबली काही असलं, पण आपल्या लोकांनी आपल्या कहाण्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे. ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की आता इथे कांबडण्यात झालं. कशासाठी कांबडण्यात लागतो आपण? टाइमपास साठी, एंटरटेनमेंट साठी. आपला आदिवासी माणूस विचार करतो, पाऊस नाही पडला, पाणी नाही आला तर कोणाची धाव करतो आपण? नारायण देवाची. आणि मी आता सांगितलं की दुष्काळामध्ये कसं जगायचं ते गाण्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे. जर पाणी नाही पडला तर तुम्हाला पाण्या विहिरा कुठं खोदायचा ते आपल्या गाण्यात सांगितलेलं आहे. झाल्या का कमी झाल्या? कारण त्यांच्या ज्या रीतिरिवाज होते ते करणं सोडून दिले. आम्ही बाहेरच्यांचे देव घेऊन आलो. आमचा हिरवा, बहरम, नारायण पूजायचं सोडून दिलं. आता औरंगाबादला त्या लोकांनी आंदोलन केलं, पाहिजे ते तुमचे हिंदूचे देव घेऊन टाका, पण आम्हाला काय द्या? आदिवासींचं आरक्षण द्या. पण आमचा आदिवासी आता काय करतोय? आमचे स्वतःचे देव सोडून भलतेच गोरे गोरे देव आणायला लागलेला आहे. काला जरी असला, काली जरी असली तर आमची आस आणि आमचा बास आहे, त्याची आम्हाला लाज नाही वाटली पाहिजे. तुम्ही आदिवासी नाही, तुमचा त्याने अभ्यास करून ठेवलाय. लगीन कोण लावतं? धवलेरी. सरकारला त्या सरकारी अधिकाऱ्याला त्याची नोकरी धोक्यात नाही घालायची, कारण त्याच्याकडे कागद दिलेला आहे की वारल्यामध्ये लगीन कोण लावतं? तर धवलेरी. कोकणी लोकांमध्ये कोण लावतं? तर त्यांचा जो भगत असेल तो लावतो. ठाकरामध्ये कोण लावतं? कांबडी लोक लग्न लावतात. हे त्याने अभ्यास केलेला आहे आणि तो कागद घेऊन बसलेला आहे, कारण तो आदिवासी नाही.
हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला तुमच्या रीतिरिवाज टिकवायला लागतील. आता बरीच पोरं पैसा भरतीमध्ये जातात, मला सांगतात डॉक्टर काहीतरी पुस्तक हवं दे. अरे पुस्तक कशाला पाहिजे, तुम्ही आदिवासी आहेत ना, तुम्ही जर हे रोज जगले असते तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कधीच अडचण आली नसती. पण म्हणून मला हे सांगायचंय की आपल्या रीतिरिवाज आपण टिकवायला शिकलं पाहिजे. दुसऱ्यांचं गोड गोड दिसतं म्हणून आम्ही स्वीकारत चाललेलो. खूप भयानक परिस्थिती आहे, भयानक म्हणजे भयानक आहे. पालघर जिल्ह्यामध्ये मी बघतोय, मला कोणाची बीडबाड नाही. आमचाच आदिवासी निरंकार मध्ये चाललाय, कोणी बैठकीला चाललाय, कोणी ख्रिश्चनच्या प्रार्थनेला चाललाय. हे काय लावून ठेवलेले. आणि आम्हाला गरज पडते आरक्षणाची, शाळेत जायचं तेव्हा कोणाची आठवण येते? आदिवासीची आठवण येते. आमचा हिरवा कुठं आहे, आमचा बहरम कुठं आहे, जेव्हा आम्ही जातीचा दाखला काढतो, बरोबर का नाही, हे आम्हाला आठवण येते. आणि इतर दिवशी आम्ही भलत्याच लोकांना पूजत फिरतोय, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, जातीचा दाखला कशासाठी पाहिजे, कशासाठी पाहिजे? आदिवासीची ओळख सांगायला? बिलकुल नाही. आमच्या आदिवासी लोकांना फायदे पाहिजेत, योजना पाहिजेत. त्याच्यासाठी काय पाहिजे? जातीचा दाखला. ह्याच्या हजारो वर्षापासून आम्ही आदिवासी जंगलात राहिलो, शेतात राहिलो, जातीचे दाखले घेऊन गेलो का शेत नांगर धरायला? नाही ना. आम्हाला नोकरी पाहिजे, आम्हाला शाळेमध्ये ऍडमिशन पाहिजे, आम्हाला इंदिरा आवास योजना पाहिजे, आम्हाला सरपंचाचं इलेक्शन लढायचंय, आम्हाला आमदारकीचं इलेक्शन लढायचंय. तिथे काय पाहिजे? जातीचा दाखला पाहिजे, बरोबर ना? तिथे आम्हाला जातीचा दाखला पाहिजे. आणि हा जातीचा दाखला काढण्यासाठी कोणत्या देवाची नावं लिहायची? हिरवा, बहरम, नारायण, बरोबर ना? तिथे गणपती येसूचं नाव लिहिलं जात नाही. तिथे कोणाचं नाव लिहिलं जातं? हिरवा, बहरम, नारायणचं. तेव्हा तुम्हाला जातीचा दाखला मिळतो. आणि तो जातीचा दाखला मिळाल्यानंतर तुम्ही फायदा घेता, नोकऱ्या करता. आणि कोणत्या देवाला पूजायला जाता? आम्हाला सांगत चालत जायचं आहे, बरोबर ना? नवस करेल होता. अरे तो नवस त्याच्यामुळे नाही तुम्हाला नोकरी मिळाली, जे तुमच्या आदिवासी पूर्वजांनी हिरवा, बहरम, नारळ राखून ठेवला त्याच्यामुळे नोकरी मिळालेली आहे. या भलत्या सलत्या देवामुळे मिळालेली नाही, हे लक्षात. गावकरी आणि आपल्याला सगळ्यांना दुनिया दाखवली अशी स्त्री, या तत्वाला मी अभिवादन करतो. आणि आज इथे उधवा ग्रामपंचायत स्वागत करतो, अभिनंदन करतो याच्यासाठी. आणि आता बरेचसे गाणी झाली, संस्कृती पण आपण सांगतोय, पण जरा मी कडू बोलतो, थोडं सगळ्यांनी ऐकायचं आहे. कारण डॉक्टर आहे, कारण ते काय आहे, रोग बरा करायचा असेल तर थोडं कडू बोलावं लागतं. कडू बोलायला करतात ना का गोडगोड तिथे दादा? ह्या म्युझियम मध्ये ठेवण्याची गोष्ट नाही, एखाद्या संग्रहालयात ठेवायची गोष्ट नाही. ते रोज जगल्या पाहिजेत तर त्या टिकणार आहे. आता आपण बघतोय आपल्या लोकांना हे दाखवावं लागतंय की असा हा डान्स असतो, है ना? कांबडी असे नाचतात, गवळी असे नाचतात, तारपा असं ते आपल्याला सांगावं लागतं. पण रोज आपण जगलो ती सांगायची गरज पडणार नाही. आणि म्हणून मी सांगतो की संस्कृती आणि परंपरा ह्या जगण्याच्या गोष्टी आहेत. आपण आंबा खाल्लं तर आपला पोरगा बघणार आहे की आंबा खातात, चवली खाली तर आपल्या लोकांना माहित पडणार आहे की असे चवली खातात. जर आपण कोणी खाली तर आपल्या लोकांना माहिती पडणार आहे लहानपणापासून. म्हणून संस्कृती आणि परंपरा ही जगण्याची गोष्ट आहे. ठीक आहे, पैसा कायदा आला, त्याच्यातून आपण उपक्रम करतोय, ही चांगली गोष्ट आहे. परंतु आपल्या रोजच्या जीवनामध्ये ते आपण जगलं पाहिजे तर त्या गोष्टीला अर्थ आहे. नाहीतर जसं मी नेहमी सांगतो, आलो नाचलो गेलो, मग त्या कार्यक्रमाचा उपयोग काय जर आपण जगू शकत नाही. आणि म्हणून पैसा जो काही कायदा दिलेला आहे हा कोणासाठी आहे? निव्वळ आणि निव्वळ आदिवासी लोकांसाठी आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यासाठी हे काय. आज मी येता येता थोडा विचार करत आलो, उधवा जे गाव आहे ना हे सेक्युलर झालेलं आहे, हे आदिवासी राहिलेलं नाही. हर प्रकारची लोक इथे येऊन बसलेले आहेत, कारण बाउंड्री आहे, बाकीची लोक आहेत. त्या उधवात बघितलं का मला आता मला वाटतं थोड्या दिवसांनी मस्जिद होईल, है ना? ते काय असतात ना, चर्च आहे, हिंदूंची पण देव आहेत, त्याच्यामध्ये कोण आहे अजून? आदिवासी पण आहे. पण आदिवासीचं अस्तित्व हळूहळू पुसायला लागलंय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मी सेक्युलर सांगतो, ठीक आहे सेक्युलर असलंही पाहिजे, पण आपण 100% तलासरी तालुका हा 100% पैसा आहे, अनुसूचित क्षेत्र आहे. 244 कलमांतर्गत आपल्यासाठी स्पेशल पॉवर दिलेले आहे. आणि तुम्हाला हे पण सांगतो की तुम्हाला खूप गोड वाटत असेल, मला आता कोणीतरी सांगितलं का 24-25 पाडे झालेले आहेत, ते 24च्या 50 झाले तरी काय नाही, पण शेवटपर्यंत तुम्हाला पैसा गाव राहायचं तर तुमचं अस्तित्व आहे.
आज तलासरीला नगरपंचायत झालेली आहे. हे 1-2 वर्ष फक्त तुमचा 1-2 टर्म नगराध्यक्ष तुमचा असणार आहे. भविष्यामध्ये तुमचा नगराध्यक्ष असणार नाही. डहाणू मध्ये पण तेच झालं. सुरुवातीला आदिवासी नगराध्यक्ष दिले, आता आदिवासी नगराध्यक्ष होत नाही. आणि म्हणून तुमचं अस्तित्व तुम्हाला टिकवायचं असेल, हे पॉलिटिकल गोष्ट आहे, पण आपला माणूस इथे राहिला पाहिजे. भले कसा असला तरी पण आपला आदिवासी माणूस त्या सरपंचाच्या खुर्चीवर बसला पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला गोड गाजर दाखवतील, पण नंतर हे तुमच्याकडे राहणार नाही. असे तुम्हाला पैशाचे कार्यक्रम पण भविष्यात करता येणार नाही. आणि म्हणून ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. आणि म्हणून हे कार्यक्रम करत असताना आपलं अस्तित्व कशामध्ये आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मी सांगितलं आपण कोण आहोत, कोण आहोत, आदिवासी आहोत. हे पहिले लोकांमध्ये बिंबवा. आम्ही कोण आहोत, आदिवासी आहेत. आणि आमची ओळख काय आहे तर आमची संस्कृती, आमच्या परंपरा. आम्ही गावदेव करतो, हिरवा करतो, कोळीचा देव करतो, हे आपण समजलं पाहिजे. आता त्या भाऊने सांगितलं म्हणून मी तुम्हाला आठवण करून देतो. हिरवा देव कधी धुवतात, कधी धुवतात? आम्ही काय बसवायचा, हिरवा बसवायचा. अरे पण त्याला नव्याचा भात दिल्याशिवाय पावसाळ्यात गणपती येतो. पावसाळ्यात तुम्ही कुठे दाखवणार त्याला नवीन भात? आणि तेव्हा मला वाटतं की त्याने गणपती बसवला, आम्ही काय बसवायचा, हिरवा. चाललंय ना असं? हे अतिशय चुकीचं आहे. जेव्हा ज्या गोष्टी होतात पहिला आपण जगायला शिकलं पाहिजे. आपल्या रीतीला कधीच बदलायचं नाही. ज्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. म्हणून त्याने गाय मारली म्हणून वासरू मारतो असं अजिबात करून चालणार नाही. जेव्हा त्याची वेळ आहे तेव्हा तो देव बाहेर निघाला पाहिजे. आपणच आपल्या देवाचा अपमान करतोय. त्यांनी केलं म्हणून आम्ही करायचं. आपली रीत आहे ते आपण करायला शिकलं पाहिजे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपला हिरवा देव, आपला बहरम असेल, नारायण असेल, केव्हा पुजतो ह्याची आपल्या लोकांना जाणीव झाली पाहिजे. आणि मी लोकांना नेहमी सांगतो, मला बऱ्याच ठिकाणी जसं तुम्ही मला आमंत्रित केलं तसं कुल संमेलनात बोलवतात. मग ते बराडाचं कुल संमेलन असेल, मासमारचं असेल, चौधरीचं असेल, भोयेचं असेल, काय करतात? कुल संमेलन म्हणजे काय पाहिजे? आपला कुलदेव दिसला पाहिजे. हे तर भरते सरस्वतीचा फोटो आणतात, गणपतीचा फोटो आणतात. मग तुमच्या कुल संमेलनाचा मतलब काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या मुलांना हिरवा काय आहे, बहरम काय, नारायण काय हे कळलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण कुल संमेलन भरवतो का दुसऱ्यांच्या देवपूजाला भरवतो का? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी लोकांना सांगतो, ऐरे गैरे ना तू खऱ्या गोष्टी करू नका. ज्या आपल्या परंपरा आहेत, दिवाल बारशीला, पितर बारशीला जेव्हा आपण देवाला धुतो तेव्हा धुतला गेला पाहिजे. जे लोक करतात म्हणून आपण करायला बिलकुल चुकीचं आहे. जेव्हा आपला सण आहे तेव्हाच केलं पाहिजे. आणि आपल्या रीतिरिवाजामध्ये खूप मोठा इतिहास आहे, त्याच्या मागचं सायन्स आहे. उगाच कोणीतरी देव करत असं नाही. आपण हलवा भात झाला की बघतो बाबा सगळ्याच्या घरात पिकलंय की नाही, म्हणून आपण सेस बोलवतो. गरबा भात झाला की नाही झाला हे चेक करण्यासाठी आपण दिवाल बारशीला आपण देव धुवायचा कार्यक्रम ठेवतो. म्हणजे आमच्या कुटुंबातला कोणी उपाशी तर मरत नाही ना, हे बघण्यासाठी आपण देव करतो. अख्खी दुनिया डुबली काही असलं, पण आपल्या लोकांनी आपल्या कहाण्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे. ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की आता इथे कांबडण्यात झालं. कशासाठी कांबडण्यात जातो आपण? टाइमपास साठी, एंटरटेनमेंट साठी. आपला आदिवासी माणूस विचार करतो, पाऊस नाही पडला, पाणी नाही आला तर कोणाची धाव करतो आपण? नारायण देवाची. आणि मी आता सांगितलं की दुष्काळामध्ये कसं जगायचं ते गाण्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे. जर पाणी नाही पडला तर तुम्हाला पाण्या विहिरा कुठं खोदायचा ते आपल्या गाण्यात सांगितलेलं आहे. ते नुसतीच गाणी नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हर एक गोष्ट त्याच्यामध्ये. अख्ख्या दुनियेत दुष्काळ पडला, बीज नसेल तर बीज कुठे आहे? तुमच्या मावटीत आपल्या लोकांनी साधून ठेवलेलं आहे की कुठे जर दुष्काळ पडला तुमच्याकडे बीज नसेल तर आपण मावटीत काय ठेवतो? काय ठेवतो? प्रत्येकाच्या घरातलं भात ठेवतो, शेष ठेवतो. त्याच्यासाठी ती परंपरा आहे. नुसतंच आपल्या लोकांना वेळ नाही लागलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या परंपरा काय सांगतात. नुसतं जायचं तिथे जातोय म्हणून नाही. मग त्याच्यात चवली असते, करांदे असतात, कान सांगतो ना, कानफोल असतात ना, बरोबर का नाही? हे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात आणि ते भात आपल्याला पुढच्या वर्षी मिळू शकतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून आपण जे काही कार्यक्रम करतोय, संस्कृती परंपरा फक्त नाचण्यापुरती नाही. आणि हे चॅलेंज आहे आपल्याला, हे लक्षात ठेवा. भविष्य आपलं खूप अंधारात आहे. सरकार रोज तुमचा सर्वे करतात, तुम्ही आदिवासी राहिलेत की नाही राहिलेत. पहिल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये 47 जमाती होत्या, आता किती आहेत? 45. 2 कमी झाल्या. 14 आणि
टोटर ह्या 2 कमी झाल्या. का कमी झाल्या? कारण त्यांच्या ज्या रीतिरिवाज होते ते करणं सोडून दिले. आम्ही बाहेरच्यांचे देव घेऊन आलो. आमचा हिरवा बहरम नारायण पूजायचं सोडून दिलं. आता औरंगाबादला त्या लोकांनी आंदोलन केलं, पाहिजे ते तुमचे हिंदूचे देव घेऊन टाका, पण आम्हाला काय द्या? आदिवासींचं आरक्षण द्या. पण आमचा आदिवासी आता काय करतोय? आमचे स्वतःचे देव सोडून भलतेच गोरे गोरे देव आणायला लागलेला आहे. ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आमचं काय, काला जरी असला, काली जरी असली, तर आमची आस आणि आमचा बास आहे, त्याची आम्हाला लाज नाही वाटली पाहिजे. बरोबर ना? त्यालाच वाटेल की सुडक्यात आहे म्हणते माझी आस नाही, अरे तिनेच आम्हाला जन्म दिलेला आहे. आणि म्हणून आपली संस्कृती परंपरा हे आपण टिकवल्या पाहिजे. आणि म्हणून हे असे उपक्रम होत असताना फक्त यायचं जायचं एवढं नाही. खूप चांगली गोष्ट आहे, आपलं सरकार आपल्याला संस्कृती संरक्षणासाठी पैसे देते, ही गोष्ट आपल्याला लज्जास्पद आहे. तरी पण जे पण आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यातून करायला शिकलं पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतोय, संस्कृती परंपरा ही जगण्याची गोष्ट आहे. ही नुसती ह्याच्यामध्ये संग्रहालय ठेवायची गोष्ट नाही. हे TRTI पुण्याचं काम नाही किंवा एकात्मिक आदिवासी विकास विभागाचं काम नाही. आणि मी तुम्हाला हे सांगतो, आपल्याला जातीचा दाखला कोण देतो? कोण देतो? प्रांत, तहसीलदार. हे आदिवासी आहेत का? नाही. ते पुस्तकात जाऊन शिकलेले. आदिवासी म्हणजे कोण, वारली म्हणजे कोण, जो कोकणा म्हणजे कोण, कातकरी म्हणजे कोण, त्यांनी आपला अभ्यास करून ठेवलेला आहे. आणि ते कागद घेऊन बसतात की वारली कोणाला सांगायचं, कातकरी कोणाला सांगायचं, मल्हार कोळी कोणाला सांगायचं, हे कागद घेऊन बसतात. ते का आदिवासी नाहीत. आणि जर तुम्ही तुमच्या रीतिरिवाज केले नाही, तो सरकारी अधिकार काय सांगणार? तुमच्यामध्ये लगीन कोण लावतो? कोण लावतो लगीन? बाबा, तुम्ही आदिवासी नाहीत. तुमचा त्याने अभ्यास करून ठेवलाय. लगीन कोण लावतं? धवलेरी. सरकारला त्या सरकारी अधिकाऱ्याला त्याची नोकरी धोक्यात नाही घालायची, कारण त्याच्याकडे कागद दिलेला आहे की वारल्यामध्ये लगीन कोण लावतं? तर धवलेरी. कोकणी लोकांमध्ये कोण लावतं? तर त्यांचा जो भगत असेल तो लावतो. ठाकरामध्ये कोण लावतं? कांबडी लोक लग्न लावतात. हे त्याने अभ्यास केलेला आहे आणि तो कागद घेऊन बसलेला आहे, कारण तो आदिवासी नाही. हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला तुमच्या रीतिरिवाज टिकवायला लागतील. आता बरीच पोरं पैसा भरतीमध्ये मला सांगतात, डॉक्टर काहीतरी पुस्तक हवं दे. अरे पुस्तक कशाला पाहिजे? तुम्ही आदिवासी आहेत ना. तुम्ही जर हे रोज जगले असते तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कधीच अडचण आली नसती. पण म्हणून मला हे सांगायचंय की आपल्या रीतिरिवाज आपण टिकवायला शिकलं पाहिजे. दुसऱ्यांचं गोड गोड दिसतं म्हणून आम्ही स्वीकारत चाललेलो. खूप भयानक परिस्थिती आहे. भयानक म्हणजे भयानक आहे. पालघर जिल्ह्यामध्ये मी बघतोय, मला कोणाची बीडबाड नाही. आमचाच आदिवासी निरंकार मध्ये चाललाय, कोणी बैठकीला चाललाय, कोणी ख्रिश्चनच्या प्रार्थनेला चाललाय. हे काय लावून ठेवलेले. आणि आम्हाला गरज पडते आरक्षणाची, शाळेत जायचं, तेव्हा कोणाची आठवण येते? आदिवासीची आठवण येते. आमचा हिरवा कुठं आहे, आमचा बहरम कुठं आहे, तेव्हा आम्ही जातीचा दाखला काढतो. बरोबर का नाही? हे आम्हाला आठवण येते. आणि इतर दिवशी आम्ही भलत्याच लोकांना पूजत फिरतोय. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, जातीचा दाखला कशासाठी पाहिजे? कशासाठी पाहिजे? आदिवासी ओळख सांगायला? बिलकुल नाही. आमच्या आदिवासी लोकांना फायदे पाहिजेत, योजना पाहिजेत. त्याच्यासाठी काय पाहिजे? जातीचा दाखला. ह्याच्या हजारो वर्षापासून आम्ही आदिवासी जंगलात राहिलो, शेतात राहिलो, जातीचे दाखले घेऊन गेलो का शेत नांगर धरायला? नाही ना. आम्हाला नोकरी पाहिजे, आम्हाला शाळेमध्ये ऍडमिशन पाहिजे, आम्हाला इंदिरा आवास योजना पाहिजे, आम्हाला सरपंचाचं इलेक्शन लढायचंय, आम्हाला आमदारकीचं इलेक्शन लढायचंय. तिथे काय पाहिजे? जातीचा दाखला पाहिजे. बरोबर ना? तिथे आम्हाला जातीचा दाखला पाहिजे. आणि हा जातीचा दाखला काढण्यासाठी कोणत्या देवाची नावं लिहायची? हिरवा, बहरम, नारायण. बरोबर ना? तिथे गणपती, येशूचं नाव लिहिलं जात नाही. तिथे कोणाचं नाव लिहिलं जातं? हिरवा, बहरम, नारायणचं. तेव्हा तुम्हाला जातीचा दाखला मिळतो. आणि तो जातीचा दाखला मिळाल्यानंतर तुम्ही फायदा घेता, नोकऱ्या करता. आणि कोणत्या देवाला पूजाला जाता? आम्हाला सांगत चालत जायचं आहे. बरोबर ना? नवस करेल होता. अरे तो नवस त्याच्यामुळे नाही तुम्हाला नोकरी मिळाली, जे तुमच्या आदिवासी पूर्वजांनी हिरवा, बहरम, नारायण राखून ठेवला त्याच्यामुळे नोकरी मिळालेली आहे. या भलत्या सलत्या देवामुळे मिळालेली नाही. हे लक्षात घेण्यासारखं. आणि म्हणून हे रीतिरिवाज, मी डॉक्टर आहे आणि मी बऱ्याच डॉक्टरांना सांगतो, आज तुमच्याकडे जी प्रॉपर्टी आहे ना, ते जातीच्या दाखल्यामुळे. आज जे तुम्ही डॉक्टर झालात ना, ते जातीच्या दाखल्यामुळे झालेले आहेत, आरक्षणमुळे झालेले आहेत. पण हे डॉक्टर लोक जेव्हा एखादी वर्गणी द्यायची येते, कुलदेवाला जात नाही,
भलत्याच देवांना पूजायला जातात. हे डॉक्टरांच्या बाबतीत नाही, सगळ्यात नोकरी करणाऱ्याच्या बाबतीत आहे. आणि म्हणून आपण समजलं पाहिजे, हे संस्कृती कार्यक्रम करतोय तर ती जगण्यासाठी आहे, ती आपण टिकवली पाहिजे. कोणी बाहेरचा येऊन टिकवणार नाही. म्हणून मी सांगितलं की पूर्वी आम्ही 47 जमाती होतो, आता 45 उरलेलो आहोत. आणि महादेव कोळी आणि खास करून कोकणा लोकांवरती ही कुऱ्हाड पडलेली आहे की त्यांच्या विरुद्ध ओपी शुक्ला नावाच्या एका यांनी कोर्टामध्ये केस टाकलेले की हे रीतिरिवाज सोडत चालले, हा आदिवासी स्टेटस काढून टाका. हे लक्षात घ्या. हे ठीक आहे, ते वारली कुठेकडे हे एक जेमतेम चौक लिहितात म्हणून टिकलेले आहेत, बाकी टिकण्यासारखं त्यांच्याकडे पण काय राहिलेले नाही. बरोबर आहे ना. आणि म्हणून आपण समजलं पाहिजे की आपली रीत काय, रिवाज काय आहे ते टिकवणं खूप गरजेचं आहे. आणि नाही तर सरकार तुमच्यावर ते टपून बसलेलं तुम्हाला काढण्यासाठी. ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. खूप चांगला उपक्रम आहे हा. असाच उपक्रम प्रत्येक ग्रामपंचायतीने केला पाहिजे आणि जेन्युइन गोष्ट. आणि मी सगळ्यांना सांगेन, सगळे इथे आदिवासी आहेत ना, सगळे आदिवासी आहेत ना, पाय पुढे दुखतील पण उभं राहा, उभं राहा, जागेवर उभं राहा. ही धर्तरी आहे, जमीन आहे, तिची थोडं रिस्पेक्ट करा. उभं राहा, जागेवर उभं राहा. मला तुमच्याकडून 2 शब्द वधवून घ्यायचे. मी इथे आलो तर तेवढं काम करणार. उभं राहा, 2 मिनिटं उभं राहा, 2 मिनिटं उभं राहा फक्त. मी शेवटचा 1-2 मिनिटाचं भाषण बोलणार आहे. उभं राहा, जागेवर उभं राहा. सगळे आदिवासी आहेत ना, मी वारली वगैरे काही सांगत नाही. सगळे कोण आहेत? आदिवासी. बरोबर आहेत ना. हो. तर आज ह्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुम्ही जो पैसा अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम केलेला आहे, आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं आदिवासीचा देव काय आहे? धर्तरी, कंसरी, गावतरी आणि स्त्री, हे 4 देव आहेत. आणि ह्या जमिनीची हिरवा, बहरम, नारायण है ना, हिमाय, मुंज्या, जेही देव मानता कुळाचे, त्यांच्या नावाने आज शपथ घ्या. मागच्या चुका झाल्या त्या झाल्या, पण आजपासून आम्ही सगळा हा विचार करतो की ह्याच्या पुढे लग्नामध्ये आम्ही आमची जी रीत आहे, मग धवलेरी असेल, भगत असेल, कांबडी असेल, ह्यालाच बोलवणार. शपथ घेता ना? हा, ह्यालाच बोलवणार. फादरला बोलवणार नाही, ब्राह्मणाला बोलवणार नाही. आणि कोण असतो तो निरंकार मध्ये? महात्म्याला बोलवणार नाही. बोलवणार नाही ना. हा, आम्ही आमच्या रीतीनुसार आमच्या लग्नामध्ये कोणाला बोलवणार? जी पण असेल, धवलेरी असेल, तुमचा भगत असेल, त्याला. मृत्यू कार्यामध्ये पण जे पण कार्य होईल तो कोण करेल? कोण करेल? भगत का ब्राह्मण? भगत. भगत करेल ना. या शपथ घ्यायची. लग्नाचा चौक लिहायला पुरुष पेंटरला बोलवणार नाही. कोण लिहेल? सवासीन. लगीन कोण लिहेल? सवासीन. बरोबर आहे ना. ह्या 3 गोष्टी आम्ही ठरवणार आहोत. आमच्या लग्नामध्ये आमच्या रीतीनुसार जे असेल त्यालाच बोलवणार, बाहेरच्या माणसाला बोलवणार नाही. परिवर्तन काय करायचं? इथूनच सुरुवात करावी लागणार आहे. ह्याच्यातून बदल होणार नाही, है ना. जो पण मृत्यूचं कार्य असेल, दिसाचं कार्य असेल, कोणाला बोलवणार? आमच्या भक्ताला बोलवणार. आणि लग्नामध्ये चौक लिहायला कोणा बोलवणार? सवासीन. एवढी 3 गोष्टी तुम्ही पाळाल एवढी अपेक्षा करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. सगळ्यांना जोहार, जिंदाबाद. दादा.